एक चांगली गोष्ट झाली म्हणायला लागणार आहे आज देशमुख कुटुंबाच्या नशिबानं, या बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या नशिबानं, राज्य सरकारच्या नशिबानं सुद्धा, की हे ज्यावेळेस कट शिजत होते ते फुटेजच बाहेर आले. ही खूप चांगली गोष्ट झाली. आता मात्र कोणाला सोडता येणार नाही. नसता अर्ज करत होते, एवढा खून पचवायसाठी अर्ज करत होते. मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे, एकाची जामीन होता कामा नये. जर जामीन झाली ना खंडणीतली किंवा खुनातल्या आरोपीची, देशमुख कुटुंबाला त्या जीवाला धोका हे मर्डर करू शकते त्यांचा. त्यांना सुटू देऊ नका. आणि इतका समोर व्हिडिओ यायला लागला तर आता तर हे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज आहे की आम्ही सामूहिक कट शिजला, खून पण केला आणि खंडण्या पण मागितल्या, तरी आमचं कोणी वाकडं करू शकत नाही. हे चॅलेंज आहे. म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता ह्या टोळ्याचा सुपडा साफ करणं गरजेचं आहे. मुळा जाळा सकट उखडून टाका, यांना ठेवू नका. एका राज्य चालत नाही येत. एक माणूस म्हणजे का राज्य चालतोय काय? त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना आता याच्यातलं कोणी सोडू नका. कोणीच नसता काय होईल, तुमच्यावरचा सुद्धा जनतेचा विश्वास उडून जाणार आहे. आणि आम्ही